छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरने आता गुन्ह्याची कबुली दिली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरने दिली आणि त्यामुळे आता प्रशांत कोरटकरचा पाय आणखी खोलात केलाय। प्रशांत कोरटकरचा पाय आणखी खोलात। इंद्रजित सावंतांना फोन केल्याची कबुली। छातीत दुखल्यानं कोरटकरची अज्ञात स्थळी रवानगी। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरने गुन्ह्याची कबुली दिली आहे। तपासामध्ये तो मी नव्हेच अशी भूमिका घेणाऱ्या कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना स्वतः फोन केल्याची कबुली दिली आहे। इतकंच नव्हे तर मोबाईल स्वतः फॉर्मॅट केल्याची माहितीही कोरटकरने पोलिसांना दिली आहे। तर जवळपास महिनाभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरने पोलिसांसमोर फरार काळात काय काय केलं याचीही कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली कोरटकरने दिली आहे। मोबाईल मधील डेटा स्वतः डिलीट केला, फरार असताना मोबाईलचा वापर केला नाही, ऑनलाईन व्यवहार करणं ही टाळल्याची कबुली कोरटकरने पोलिसांना दिली आहे। तर अंतरिम जामीन असताना कोरटकर नागपूर आणि चंद्रपूर मध्येच असल्याचं तपासात उघड झालंय। बुधवारी मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे। मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणी झाली। तपासासाठी त्याला राजारामपुरी पोलीस स्टेशन मधून अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दोषी असेल त्याला शासन केलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। ते चौकशी चालू आहे ना, त्याला पकडलंय ना, त्या संदर्भामध्ये उद्याच्याला जो कोणी दोषी असेल त्याला पकडून त्यांनी गुन्हा कबूल केलेला असेल तर पुढं तशा पद्धतीनं केस ही कागदपत्र तयार केली जातील, न्याय व्यवस्थेच्या समोर मांडली जातील आणि दोषी असेल त्याला शासन केलं जाईल। छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोरटकरवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येते आहे। आता 28 मार्चला कोरटकरची पोलीस कोठडी संपणार आहे। त्याच्या कोठडीत वाढ होते की त्याला जामीन मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।